आपण दोन कविता पाहणार आहोत. काल मी माझ्या आयुष्याची जवळजवळ 7-8 वर्ष खाजगी शाळेत होतो मी. आणि खाजगी शाळेत नसतो तर कदाचित कविता लिहिल्या नसत्या. ज्या कविता आहेत, ज्या प्रतीक आहेत, मी जे भोगलं त्याच्या, म्हणजे आपल्या मनाविरुद्ध झालं, माणूस काय करतो मग आपण शब्दात लिहून काढायचं, अशा तऱ्हेचं आहे. आता ही पहिली कविता पहा. या कवितेचं नाव विनवणी आहे. काही शेतकरी शेत नांगरून राहिले, काहीचं वखरण वगैरे झालं आहे, वाट पाहून राहिले पाऊस कधी येणार, आणि त्या पावसासाठी देवाला केलेली विनवणी आहे. कवितेचं नाव विनवणी आहे. कविता माझ्या लायब्ररीत नाही आहे, नाही तर मी अशी दाखवली असती. आपल्याला यूट्यूबमध्येच पाहावी लागणार आहे. शेतकऱ्याच्या जीवनातले हे प्रसंग आहेत. त्याची शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. ते वरच्या कालव्याचं पाणी वगैरे सहसा भेटत नाही, आणि खर्च एवढा असतो की लागवड करणं, हे करणं, शेवटी कुठंतरी सावकार वगैरे पाहावा लागतो. नाही तर बँका आजकाल देऊन राहिल्या, पण पीक पंचायतच पडते. आणि त्यातल्या त्यात जर सगळं केलं आणि पाऊस नाही पडला, सगळं वाया जाते. काही दुसरं साधन नसले, शेतीच आपली, त्या शेतीवर सगळा वर्षभराचा उदरनिर्वाह करावा लागतो. आणि म्हणून तो घाम घालून सगळं करतो. ही विनवणी आहे. आणि अगतिकपणानं केलेली विनवणी आहे देवाला. कारण माहीत आहे, जर पाऊस नाही आला तर काय होते, अनुभव आहे. आणि म्हणून ते कोसळू दे जलधारा, गंध धरेला सुटू दे, झाली पुरुषार्थ धरेने, आता अमृती नावू दे. स्वाहाला ऊन वारा दिसरा पिचाही केला, नांगरणे वखरणे बघ सजविले वसुंधरा. आता तुझ्या निरांगणे, आता तुझ्या निरांगणे, कृष्ण ढगा उंदळू दे, कोसळू दे जलधारा, गंध धारेला सुटू. अशा तऱ्हेची कविता आहे. अजून एक दोन कडवे आहे. आता दुसरी जी कविता आहे ती, मी मुंबईला इंग्लिशच्या ट्रेनिंगला होतो. इलेक्ट्रिशियन टेक्निकलमध्ये होतो. 3 महिन्याच्या ट्रेनिंग. त्यावेळेसची एका समुद्रकिनाऱ्यावर बसलो आव्हा, आणि कविता अशी कविता करून कविता शब्द स्फुरले ती कविता. परंतु काय झालं आहे, माझ्या सगळ्या कविता जरी मराठीत असल्या तर ही एक कविता मात्र इंग्रजीत आहे. ती काय ट्रेनिंगचं हे म्हणा, काय म्हणा, एकटीच कविता आहे इंग्रजीत. ती काय झालं, सूर्य मावळून राहिला होता, आकाश सोनेरी होतं, सूर्य सोनेरी, पक्षी सोनेरी, झाडं सोनेरी. समुद्राच्या काठावर बसलो आणि आपल्याच विचारत होतो. मराठी जिल्हा परिषद हायस्कूल रोहिण्यावर मराठी ट्रेनिंगला पाठवलं होतं. जिल्हा परिषदमध्ये बसल्यानंतर तर ती कविता इंग्रजीत लिहिल्या गेली. ती काय असते, कविता ही आपल्या अंतर्मनात
त्या त्या भावनेवर, पाहिलेल्या प्रसंगावर म्हणा, काल्पनिक प्रसंगावर म्हणा, केलेली ती रिॲक्शन असते, ती उचलमळून येते. आणि मग ती कोणत्या तरी भाषेचा वगैरे सहारा घेते. बाबाचे शब्द आहेत, बाबावरचे. तर ही कविता इंग्रजीमध्ये लिहिली गेली. साधी कविता आहे. सॅट ॲट द शोअर, quiet and calm, watching the sunset under a palm. Sat at the shore, समुद्रकिनारा आहे. Sat at the shore, quiet and calm, watching the sunset under a palm. The golden birds, the golden skies, the golden sun ask me why so sad. The golden birds, the golden sun, the golden skies, सगळं सौंदर्य होतं ते. त्यांनी मला विचारलं, तू का नाराज आहे? वाय आर यू सॅड? अलोन आय एम, मी उत्तर दिलं. अलोन आय एम, मी एकटाच हो. आणि या प्रवासात कुठं जायचं तेही माहीत नाही. जीवनाचा प्रवास. अलोन आय एम, एकटाच आहे मी. सूर्य मला म्हणाला, आय अलोन लाभ द सन. आपला आरंट आहे, मी नाही का? Still go on and on, still go on and on till the dawn. दुसऱ्या दिवसच्या सूर्यापर्यंत, सूर्योदयेपर्यंत मी चालतोच आहे. Where the amazing flowers, amazing birds, amazing creatures honor me, welcome me. So walk till the dawn, wait till all dawn. अशी शंकराची कविता आहे. काहीतरी स्फुरण असतं आणणारी अशी कविता आहे ती. एकच इंग्रजीत लिहिल्या गेली. तर या 2 कविता मी तुम्हाला साधं माझ्या रेकॉर्डमध्ये नाही आहे, तर आपल्या यूट्यूबवरून घ्यावं लागणार आहे. असं